नमस्कार, मी अक्षदा. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. डोंबिवलीत बर्फाळ प्रदेशासह निसर्गदृश्य उपक्रम. बर्फाळ प्रदेशात सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही, कारण हे सर्व खूप खर्चिक आहे. परंतु तेथील निसर्गदृश्य, प्राणी आणि तेथील जीवनमान कसे असते अशी तंतोतंत उभारणी करून नाविन्यपूर्ण उपक्रम डोंबिवली जवळील मानपाडा रोडवरील मैदानात उभारण्यात आला आहे. निळजे गावातील महेंद्र पाटील यांची संकल्पना असून बर्फाळ प्रदेश प्रत्यक्षात कसा असतो हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. सदर बर्फाळ प्रदेशाच्या प्रतिकृतीचे उद्घाटन मंगळवारी शिवसेना कल्याण तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजक महेंद्र पाटील, भाजपा पदाधिकारी रवींद्र पाटील आणि प्रतिष्ठित ग्रामस्थ यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या उपक्रमाबाबत महेश पाटील म्हणाले, अतिशय सुंदर अशी उभारणी करण्यात आली असून आपण खरोखरच बर्फाळ प्रदेशात आहोत असा भास होतो. लहान मुलांना ही उभारणी नक्कीच आवडेल. हा उपक्रम 2 महिने सुरू असल्याने अनेक विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांनाही याचा आनंद घेता येईल. डोंबिवलीतल्या डोंबिवलीत सर्वांना बर्फाळ प्रदेशाचा आनंद घेता येईल. बर्फाळ प्रदेशातील पेंग्विन व इतर प्राणी तसेच तेथील नागरिकांचे जीवनमान या उपक्रमामुळे पाहायला मिळणार आहे. या बर्फाळ उपक्रमाला भेट देताना इतर खरेदीही करण्याचा आनंद मिळणार आहे. विविध उपयोगी वस्तूंचे स्टॉल असून लहान मुलांसाठी आकाश पाळणा, इतर मनोरंजक खेळ आणि खानपान अशी रेलचेल आहे. परीक्षेतून सुटका झाल्यानंतर पालकांबरोबर इथे खेलकूद करायला मोठी संधी आहे. मैं नाम संध्या, मैं डोंबिवली से आई हूँ. मुझे इसके बारे में रील्स में पता चला तो मैं एक बार देखने आई कि कैसा एक्सपीरियंस है. पर बहुत अच्छा है, बच्चों के लिए तो बहुत अच्छा है. ये जो कश्मीर नहीं जा सकते वो यहाँ पे भी देख सकते हैं कि कैसा लगता है. तो बहुत अच्छा बनाया है, एक एक चीज एकदम मस्त बनाई है. सबसे अच्छा क्या लगा आपको? सबसे अच्छा तो बच्चों के लिए स्नो है, वो भी ठीक है. छोटे कुछ हार्मफुल भी नहीं है, थर्माकोल है, कुछ हार्मफुल भी नहीं होगा और मस्त है. टेम्परेचर भी सही है बच्चों के लिए, कुछ हार्मफुल भी नहीं है, मस्त है. बहुत अच्छा लगा आकर. थँक यू. आपली मागच्या वर्षी फिशकरण महोत्सव आयोजित केला होता कल्याण डोंबिवली. या वर्षी आम्ही कल्याण डोंबिवली प्रतीक काश्मीर ही प्रतिकृती आम्ही तयार केली आहे. आता काश्मीर सारख्या इथे जाताना आपल्याला खर्चिक बाब आहे, पण तोच आनंद आपल्याला इथे स्वस्त घेता आला यावा म्हणून हा दृष्टिकोन ठेवून आपण ही थीम या वर्षी आपण इथे तयार केली आहे. त्याच्यामध्ये आपण प्रतीक काश्मीर अनेक प्रकारचे निसर्गरम्य असं वातावरण तयार केलेलं आहे. बाजूला आपण बाहेर निघालो स्टॉल आहेत खाण्याचे आणि मग पाळण्याने जत्रेसारखे स्वरूप बाहेरही आनंद ह्या गोष्टीचा सर्व लोकांनी आनंद घ्यावा दृष्टिकोन ठेवून आपण हा तयार केलेला आहे. निधी मालविया आणि आम्ही इथे डोंबिवली वेस्टलाच राहतो दोघी पण, आणि माझी मैत्रीण आहे बेस्ट फ्रेंड, आणि आम्ही इथे असं एक्सप्लोर करायला आलोय आणि खूप छान डेकोरेशन आणि खूप चांगलं बनवलंय सगळं. कारवाला पार्ट एकदम फेरी टेल सारखं वाटतंय. ते टू बी ऑनेस्ट ते तर नाही म्हणणार, पण हे खूप आवडलं आम्हाला. फ्लावरचं डेकोरेशन जो केला तो खूप असं एकदम परीच्या वर्ल्ड मध्ये आला असं वाटतंय. थँक्यू. मी आकाश जाडगा, मी आलो भिवंडीवरनं, पण इथे येऊन पोराला घेऊन आलो होतो, पण मजा आली त्याला पण. तो एकदम खुश आहे, मस्त मजा येते त्याला. तुम्ही पण कधीतरी या, तुम्हाला पण मजा येईल. काश्मीर पेक्षा इथं भारी वाटत, तुमचे पैसे पण वाचते. असं काही आता खूप उन्हाळ्या काही पंचायत वस्ती गेल्या आणि त्यात तुम्ही आता एन्जॉय करण्यासाठी नाही, इथं एन्जॉय करण्यासाठी चांगलंच आहे. एन्जॉय करण्यासाठी चांगलं आहे, एवढं टेम्परेचर पण नाही, लिमिट मध्ये एकदम मस्त मजा येईल तुम्हाला. मेरा नाम पूर्णिमा है. कैसा लग रहा है यहाँ पर? क्या बहुत अच्छा. मैंने इंस्टाग्राम पे देखा था. मैं नवी मुंबई से आई हूँ यहाँ पे देखने. क्या फील कर रहे हैं? मुझे सिर्फ ट्राई करना था कि स्नोबॉल जैसा है, बट एक्चुअली में है स्नोबॉल जैसा. ओके, थँक्यू. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.